नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दोघेही सत्ताधारीच होते। त्यांनी विरोधकांची स्पेस काबीज करून विरोधकांना रिंगणाच्या बाहेर ठेवण्याची खेळी खेळली। आता अगदी तशीच खेळी महापालिका निवडणुकांच्या वेळी सुद्धा खेळली जाऊ शकते आणि ती मुस्लिम मतांसाठी। मुस्लिम मतं विरोधकांकडे जाऊ नयेत यासाठीची ही खेळी तरी काय, जाणून घेऊयात खास रिपोर्ट। महायुतीचा मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न, मुस्लिमांचा मवियाकडचा ओढा रोखण्याची रणनीती, मलिकांमुळे भाजपला राष्ट्रवादी नकोशी। राज्यात आतापासून महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। त्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे। मराठी मतांसोबत या निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा टक्काही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजपनं मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये अंतर्गत सर्वे केल्याचं बोललं जात आहे। मुस्लिम बहुल मतदारांची संख्या असलेल्या प्रभागांमध्ये भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळतेय असं सर्वेतून पुढे आल्याचा दावा करण्यात आला आहे। नाही, असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही। परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही। सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही। मुंबईत 18 प्रभागांमध्ये 50% जास्त तर 7 प्रभागांमध्ये 35% जास्त मुस्लिम मतदार आहेत। भेंडी बाजार, नागपाडा, माहीम, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, अंधेरी पश्चिम या वॉर्डात मुस्लिम बहुल मतदारांची संख्या जास्त आहे। कल्याणकारी योजनांमुळे शिंदेंना पसंती मिळत असल्याची चर्चा आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी मविया आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हात दिला होता। लोकसभेत ठाकरेंच्या पक्षाचे मुंबईत 3 खासदार निवडून आले। तसंच 19 पैकी मुंबईत 9 आमदार ठाकरेंच्या पक्षाचे विजयी झाले। आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाकडे वळालेली मतं महायुतीकडे यावीत यासाठी मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे। भाजपच्या आक्रमक हिंदुत्वामुळे मुस्लिम मतदार भाजपपासून दूर जाण्याची शक्यता आहे। मात्र भाजपच्या तुलनेत शिंदेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांचा तितकासा कडाडून विरोध नाहीये। त्यामुळे मविया आणि पर्यायानं ठाकरेंच्या पक्षाकडे मुस्लिमांची मतं जाऊ नये यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे। मुंबईत महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा महायुतीचा प्रयत्न असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मात्र शिवसेना आणि भाजपला नकोशी झाली आहे। त्यासाठी नवाब मलिकांकडे भाजपनं बोट दाखवलंय। नवाब मलिकांविरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित झालेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना तुरुंगवारी झाली। त्यामुळे मलिकांविरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही। परंतु नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचं चे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही। आमचे नेते आशिष शेलार साहेबांनी फार स्पष्ट भूमिका घेतली आहे। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही। ज्या नवाब मलिकांवरती दाऊद बरोबर, हसीना पारकर बरोबरचे आरोप आहेत, ज्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ। नवाब मलिकांवरून महायुतीत कुरबुरी सुरू असताना याच मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला घेरलंय। नवाब मलिक जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते, काय सांगितलं त्यांनी, एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री,
कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात. मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्याबरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देतं, अध्यक्षांच्या ऑफिसमधून दिला जातो, सचिवालयातून दिला जातो. त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता. याचा अर्थ की हे लोकांना वेडे समजतात, मी वेडे बनवतात. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी महायुतीनं रणनीती आखायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे मुस्लिम मतही नव्याकडे, त्यातल्या त्यात प्रामुख्यानं ठाकरेंच्या पक्षाकडून वळू नये यासाठी भाजप रणनीती आखत असल्याचं दिसून येतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.